कर्जाच्या ट्रॅपमध्ये अडकण्याची 6 महत्त्वाची कारणे आहेत. नंबर 1, गरजेपेक्षा मोठं घर घेणं, त्याच्यामुळं आपल्याला हेवी EMI येतो. नंबर 2, आज फर्निचर इंटिरियर करण्यासाठी सेव्हिंग न करता डायरेक्टली आपण इमिडिएटली पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचा वापर करून आपण करतो. त्यामुळे सुद्धा आपण अडचणीत येतो. नंबर 3, आपण सध्या कंपॅरिझन लाईफ जगतोय. माझ्या मित्रांनी हेवी कार घेतली 30 लाखाची, मी सुद्धा घेणार. त्यामुळे कुठेतरी आपण इथं सुद्धा अडचणीत येतोय. नंबर 4, आज ट्रॅव्हलिंग करण्यासाठी सुद्धा आपण कर्ज घेऊन ट्रॅव्हल करतो. ट्रॅव्हल हे आपण मन शांतीसाठी करत असतो. आल्यानंतर आपल्याला EMIचा त्रास होऊ शकतो. नंबर 4, क्रेडिट कार्ड हा शॉपिंगच्या वेळेस वापरणं आपण अवॉइड केलं पाहिजे, कारण आपण गरजेपेक्षा जास्त शॉपिंग करतो. आणि नंबर 5, हे सर्व कर्ज फेडण्यासाठी आता बरेचसे लोक इंट्राडेचा ऑप्शन चूज करतात आणि त्यामध्ये सुद्धा फायनान्शियली स्टक होतात. ह्या सर्व गोष्टीचा आम्ही YouTube चॅनलला व्हिडिओ घेऊन येत आहोत पुढच्या 4 दिवसामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा, जेणेकरून पुढे कोणीही कर्जबाजारी होणार नाही.